नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, बालाजी एज्युकेअरमध्ये आपले स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील मेडिकल प्रवेश प्रक्रियेमध्ये तब्बल 10 वर्षांनंतर बदल करण्यात आलेले आहेत। काय आहेत हे बदल, याचा फायदा विद्यार्थ्यांना कशा प्रकारे होईल व जे विद्यार्थी MBBS, BDS व BMS, BHMS मध्ये ॲडमिशन घेणार आहेत त्यांच्या कट ऑफवर याचा कशा प्रकारे परिणाम पडेल ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओ मार्फत घेणार आहोत। या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा व मेडिकल प्रवेश प्रक्रियेसंदर्भात येणाऱ्या टाइम टू टाइम अपडेटसाठी बालाजी एज्युकेअर या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे सर्व माहितीपूर्ण अपडेट टाइम टू टाइम तुम्हाला मिळत राहतील। तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही ही बातमी ऐकलीच असेल की महाराष्ट्रामध्ये MBBS व BDS कॉलेज स्तरावरील जे काही मॅनेजमेंट कोटाचे ॲडमिशन होतात ते यंदापासून बंद करण्यात आलेले आहेत। मॅनेजमेंट कोटाच पूर्णपणे बंद झाला ही माहिती चुकीची आहे। जे काही ऑफलाईन पद्धतीने कॉलेज विद्यार्थ्यांना प्रवेश देत होतं त्यावर यावर्षीपासून महाराष्ट्र शासनाने बंदी आणलेली आहे। त्यासोबतच जी काही प्रवेश प्रक्रिया आहे ती अधिक पारदर्शक आणि विद्यार्थ्यांच्या हिताची करण्यासाठी काही कडक नियम देखील यावर्षीपासून प्रवेश प्रक्रियेमध्ये लागू होणार आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, नेमकं प्रकरण काय आहे ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। खाजगी वैद्यकीय कॉलेज प्रवेशावेळी विद्यार्थ्यांची अडवणूक केल्याच्या तक्रारी दरवर्षी येतात। गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादीत येऊनही प्रवेश नकारतात। म्हणजेच महाराष्ट्रात यापूर्वी असे काही कॉलेज होते की जे विद्यार्थ्यांना ऑनलाईन अलॉटमेंट झालं तरी सुद्धा ॲडमिशन वेळी जी काही फीस आहे ती खूप जास्त सांगत होते। त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांची आर्थिक दडपण होऊन विद्यार्थी ती जागा सोडत होते व त्यानंतर हे कॉलेजेस ज्या विद्यार्थ्याला कमी मार्क आहेत, कॅप राऊंडमध्ये ॲडमिशन बसू शकत नाही, अशा विद्यार्थ्याला पैसे घेऊन शेवटच्या फेरीनंतर ॲडमिशन देत होते। तर यावर आता यावर्षीपासून बंदी आणण्यात आलेली आहे। त्यामुळे अशा विद्यार्थ्यांचा फायदा होईल की ज्या विद्यार्थ्यांना कॅप राऊंड व मेरिटमध्येच ॲडमिशन घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांना मेरिटनुसार मॅनेजमेंट व IQ कोटामध्ये प्रवेश घेण्याची संधी उपलब्ध होईल। तसेच महाराष्ट्र हे भारतामध्ये असे राज्य आहे की जे प्रवेश प्रक्रिया कॉलेज स्तरावर राबवत होतं। त्यामुळे NMCने 2023मध्येच अशा प्रकारची प्रवेश प्रक्रिया घेऊ नये या संदर्भात CET सेलला निर्देश दिले होते। परंतु 2023 पासून 2025च्या प्रवेश प्रक्रियेपर्यंत या नियमाला उल्लंघन करण्यात आलं। म्हणजेच शेवटच्या टप्प्यापर्यंत काही कॉलेजेस आपल्या जागा ब्लॉक करून ठेवत होते व नंतर त्या जागा रिक्त आहेत असं सांगून ऑफलाईन पद्धतीने म्हणजेच कॉलेज स्तरावर ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क आहेत किंवा डोनेशन मार्फत ह्या जागा भरल्या जात होत्या। तर यावर्षी आता CET सेलनेच हे नियम अधिक कडक केले आहेत। त्यामुळे जे काही विद्यार्थी सीट ब्लॉक करतात किंवा शेवटच्या फेरीपर्यंत काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये राहतात व कॉलेज मिळाल्यानंतर काही कारणास्तव कॉलेज घेत नाहीत, ती जागा तशीच सोडून देतात, अशा विद्यार्थ्यांना आता अशा प्रकारे करता येणार नाही। कारण या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, हा जो पॉईंट आपण हायलाईट केलेला आहे हा यावर्षीचा सर्वात महत्त्वाचा नियम आहे। प्रवेश प्रक्रियेच्या शेवटच्या फेरीपर्यंत जाऊन जर तुम्हाला एखादी जागा मिळाली व ती जागा जर तुम्ही घेतली नाही आणि ती जागा सोडून तुम्ही नीट रिपीट केलं किंवा कोणत्याही प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेतला नाही तर तुम्हाला पुढील 2 वर्ष प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेता येणार नाही। तुमच्यावर 2 वर्षाचं प्रतिबंधन लागेल। तर हा फार कडक नियम आहे। ज्या विद्यार्थ्यांना 100% ॲडमिशन घ्यायचंच आहे असेच विद्यार्थी आता प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेतील व जे कॉलेज पाहिजे आहे त्याच कॉलेजची निवड करतील। या नियमामुळे कट ऑफ कशा प्रकारे कमी होईल ते थोडक्यात समजून घेऊ। तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये अनेक असे विद्यार्थी आहेत की जे फक्त MBBS ॲडमिशन मिळेल यासाठी प्रवेश प्रक्रियेमध्ये येतात व महाराष्ट्रामध्ये
MBBSचे जे काही कॉलेज आहेत त्यांची चॉईस फिल करतात. त्यानंतर त्यांचं जे काही मन आहे किंवा निर्णय आहे ते बदलतात व विद्यार्थी इतर कोर्सेस जसे की BMS आहे, BDS आहे, BHMS आहे या कोर्सेसची चॉईस फिल करतात. परंतु एखादं कॉलेज त्यांना मिळालं तर ते कॉलेज घेत नाहीत, परत निर्णय बदलून नीट रिपीटला जातात. तर या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना अशा प्रकारे करता येणार नाही. त्यांना जे कॉलेज पाहिजे त्याच कॉलेजची निवड करा. मिळालं तर ठीक आहे, अन्यथा तुम्ही नीट रिपीटला जाऊ शकता. परंतु जर तुम्ही एखादी सीट घेतली, शेवटच्या राऊंडमध्ये तुम्हाला नको असलेलं कॉलेज मिळालं व ती जागा जर तुम्ही सोडली तर तुमच्यावर 2 वर्षाची बंदी लागू शकते. त्यामुळे यावर्षी अनेक विद्यार्थी या नियमामुळे BMS व BHMS कॉलेजची चॉईस फिलच करणार नाहीत. ज्या विद्यार्थ्यांना जास्त मार्क आहेत, BMS किंवा BHMS फक्त एक ऑप्शन म्हणून हाताशी ठेवत होते, अशा विद्यार्थ्यांना आता या नियमामुळे तशा पद्धतीने प्रोसेस करता येणार नाही. यामुळे ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क आहेत अशा विद्यार्थ्यांना देखील संधी मिळेल. महाराष्ट्रामध्ये अनेक असे विद्यार्थी असतात की ज्या विद्यार्थ्यांना 450, 470, 480 पर्यंत मार्क असतात व ते विद्यार्थी BMSची जागा ब्लॉक करून ठेवतात व MBBSचे राऊंड खेळत असतात. परंतु यावर्षी अशा विद्यार्थ्यांनी जर अशा प्रकारे केलं आणि शेवटी BMS नको आहे, नीट रिपीट करू असा निर्णय घेतला तर तो निर्णय त्यांना घेता येणार नाही. त्यामुळे यावर्षी विद्यार्थी मोजकेच कॉलेज, जे कॉलेज त्यांना पाहिजे आहेत अशाच कॉलेजची निवड करतील व इतर कॉलेजेसमध्ये ऑटोमॅटिक कॉम्पिटिशन कमी होईल व त्या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांना खरंच प्रवेश घ्यायचा आहे, कमी मार्क आहेत, असे विद्यार्थी चॉईस फिल करू शकतात व त्या विद्यार्थ्यांना कमी मार्कवर देखील आता BMS, BHMS व इतर कोर्सेसमध्ये प्रवेश मिळण्याच्या संधी वाढतील. तर आय होप विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा नियम समजलेला असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला समजला नसेल तर परत एकदा हा व्हिडिओ पहा. या संदर्भात जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. या नियमासंदर्भाने व जे काही प्रवेश प्रक्रियेमध्ये बदल झाले आहेत त्या संदर्भात CET सेलची अद्याप ऑफिशियल अपडेट आलेली नाही. जे काही प्रवेश प्रक्रियेचे यावर्षीचे नियम आहेत ते आल्यानंतर मी तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर अपडेट करेल. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी बालाजी एज्युकेअरचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून ठेवा. त्यासोबतच ज्याही विद्यार्थ्यांना यावर्षी महाराष्ट्रातील प्रवेश प्रक्रियेमध्ये आमची मदत हवी आहे असे विद्यार्थी बालाजी एज्युकेअरमध्ये पेड काउन्सिलिंग जॉईन करू शकतात. MBBS, BDS, BMS, BHMS, BUMS व फिजिओथेरपी या सर्व कोर्सेससाठी आपण विद्यार्थ्यांना अगदी रजिस्ट्रेशनपासून ते ॲडमिशनपर्यंत मदत करत आहोत. तरी ज्याही विद्यार्थ्यांना बालाजी एज्युकेअर मार्फत आपली संपूर्ण प्रोसेस पार पाडायची आहे अशा विद्यार्थ्यांनी या नंबरवर कॉल करू शकतात. अन्यथा या व्हॉट्सअप नंबरवर तुमचं स्कोअर कार्ड शेअर करून पेड काउन्सिलिंग असा मेसेज टाका. त्या ठिकाणी तुम्हाला या संदर्भात अधिक माहिती दिली जाईल. तुर्तास या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया. धन्यवाद.